धोंडू आजी या गोष्टीला जवळपास 30 वर्ष लोटली असतील. आमची एकत्र कुटुंब पद्धती होती. आम्ही लहान लहान भावंडे मिळून 5 ते 6 जण तरी असू. सर्वजण 2 महिन्यापासून ते 5-6 महिन्यांच्या आसपासची. आम्हा सर्वांना नाऊ माकू घालण्यासाठी एक आजी यायच्या. त्यांचेच नाव धोंडू आजी. अगदी उंचापुरी, गोरीपान, तुकतिकीत कांती, जाडसर आंबाडा, त्यातूनच काही पांढऱ्या केसांच्या किनारा, चापून चोपून नेसलेले 9वारी लुगडं, कानात मोत्यांच्या चकचकणाऱ्या कुड्या, नाकात भला मोठा डाळिंबी रंगाचा मुकुट. मला तर त्याचे भारी आकर्षण वाटत असे, कारण मी जवळपास 3-4 वर्ष तरी त्यांच्या सहवासात होते. धोंडू आजींच्या आमच्या घरी दररोजचे काम ठरलेले असे. त्या दररोज आम्हा सर्व लहान बाळांना तेलाने मालिश करून कडकडीत पाण्याने आंघोळ घालत असत. त्यानंतर धुरी देऊन मऊ सुती कपडात गुंडाळून आमची दृष्ट काढली जाई. त्यानंतर पाळण्यामध्ये घालून आमची झोप लागेपर्यंत ती झोके देत राही. लहान मुलांच्या आवाजावरूनच ते का रडते आहे हे ती अचूकपणे सांगत असे आणि आपल्या अनुभवाद्वारे ती काही घरगुती उपायांचा असा काही वापर करी की पाहणारा तोंडात बोटे घातल्या वाजून राहिला तर नवलच. धोंडू आजी तशी खूप कामाची बरं का. आमचे मुलांचे आवरल्यावरती घरच्या कामात मदत करी. ताक घुसळून लोणी काढणे, भाजी निवडणे, चिरून देणे, घरच्या म्हैशीचे दूध काढणे, म्हैस आजारी पडली तर नेमके तोडगे सांगणे हा तर तिचा भारीच अनुभव. अशा तऱ्हेने धोंडू आजी आमच्या घराचा मोठा आधार होती. कालांतराने ती खूप थकली. सतत राबणारे तिच्या शरीरातील एक अवयव आता तिची साथ सोडत चालले. डोळ्यांनाही दिसेनासे झाले. मग आमची स्वारी तिच्या घरी तिला पाहण्यासाठी सर्वजण जात असू. तिला एक मुलगी होती. ती तिच्या नवऱ्याच्या गावी दूर कर्नाटकात राहत असे. अधूनमधून गावी येऊन ती आपल्या आईजवळ राही, तिची सेवा करी. धोंडू आजीप्रमाणे मुलगी खूप सुंदर आणि कष्टाळू होती. इतकी सुंदर की गावात दाखवण्यासारखी दुसरी कुणी नसे. थोड्या दिवसांनी तिने धोंडू आजीला आपल्या गावी नेले. राहिलेले दिवस तिने आपल्या आईची सेवा केली. काही महिन्याभरामध्येच धोंडू आजींना देवाज्ञा झाली. पण आमच्या हृदयात तिने कायमचे घर केले. रक्ताचं नातं नसूनही तिने खूप काही केले आमच्यासाठी. अर्थात तिच्या ऋणातच राहणं हीच तिला खरी श्रद्धांजली.